ट्रॅव्हल लॉग डिपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा तामिळनाडूच्या रामेश्वर मंदिरात आज आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। आता सकाळचे 3 वाजले आहेत आणि आपण लवकर पहाटे दर्शनासाठी रांग लावणार आहोत। चला आपण त्याआधी इथे कसं पोहोचायचं हे जाणून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर पाहूया आणि व्हिडिओच्या शेवटी इथे आपण कुठे राहू शकतो, कुठे खाऊ पिऊ शकतो याचीही माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा। मुंबईहून रामेश्वरला जाण्यासाठी तुम्ही विमान, ट्रेन किंवा रस्त्यानेही प्रवास करू शकता। मुंबईहून रामेश्वरला थेट विमान सेवा नाही आहे। मुंबईहून मदुराईला थेट विमानाने तुम्ही जाऊ शकता। मदुराई विमानतळावर उतरल्यावर टॅक्सी किंवा बसने रामेश्वरला जाता येईल। मदुराई ते रामेश्वर अंतर 175 किलोमीटर आहे। मदुराई ते रामेश्वर प्रवासासाठी 3 तास कालावधी लागतो। मुंबई ते मदुराई हा विमान प्रवासाचा तास 5 ते 6 तास आहे, तर मदुराई ते रामेश्वर हा काळ 3 तासाचा आहे। म्हणजे साधारण 8 ते 9 तास तुम्हाला विमान प्रवासाला लागू शकतात। दुसरं ऑप्शन आहे रेल्वे। रेल्वे हा प्रवास स्वस्त आहे पण वेळखाऊही आहे। मुंबईहून रामेश्वरला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नाही आहे। तुम्ही मुंबईहून मदुराई किंवा चेन्नईला ट्रेनने जाऊ शकता। त्यानंतर मदुराई किंवा चेन्नईहून रामेश्वरसाठी वेगळी ट्रेन घ्यावी लागेल। मुंबईहून मदुराईला जाण्यासाठी लोकमान्य टिळक स्टेशनवरून मदुराई एक्सप्रेस हा उत्तम पर्याय आहे, किंवा मुंबई नागरकोइल एक्सप्रेस हाही एक ऑप्शन आहे। नागरकोइलवरून पुढे तुम्ही बस किंवा टॅक्सीने जाऊ शकता। तिसरा पर्याय आहे बाय रोड। तुमची स्वतःची गाडी असेल किंवा नसेल तर बसनेही तुम्ही रस्त्याने मुंबईहून थेट रामेश्वरला जाऊ शकता। मुंबई, बेंगलोर, मदुराई ते रामेश्वरम असं सुमारे 1600 किलोमीटर अंतर आहे। आम्हाला हा तिसरा पर्याय बाय रोडने जाण्याचा उत्तम पर्याय वाटला। मुंबईहून रामेश्वरला जाण्यासाठी तुमच्या ड्रायव्हिंग स्किलनुसार साधारण 30 ते 35 तासाचा कालावधी लागू शकतो। आदल्या दिवशी संध्याकाळी रामेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेल रूमवरती आराम करून दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता मंदिरात जाण्यासाठी निघालो। जरी तुम्ही गाडी नेली असली तरी हॉटेल रूम ते रामेश्वरम मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाचाच वापर करावा, म्हणजे गाडी कुठे पार्क करावी याचं टेन्शन राहणार नाही। ऑटो रिक्षाही तुम्हाला थेट मंदिरापर्यंत सोडत नाही। साधारण 300 ते 400 मीटर आधीच आपल्याला ऑटो रिक्षातून उतरावं लागतं आणि तिथून पायी जावं लागतं। पहाटेच्या वेळी जसं जसं आपण पायी त्या मंदिराच्या जवळ जात होतो तसं तसं त्या मंदिरात वाजणारे भक्तिमय सूर आपल्या कानावर पडत होते। त्यातील शब्द आपल्याला कळत नसले तरी ते सूर आपल्या अंतर्मनाला भावत होते। रामेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते। तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे। भगवान श्री रामाने इथे भगवान शंकराची स्थापना केल्यामुळे याला रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग असेही म्हणतात। रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथाही आहे। रामायणानुसार रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान श्रीरामाने भगवान शंकराची पूजा करण्याचा संकल्प केला, कारण रावण हा भगवान शंकराचा परमभक्त होता आणि त्याचा वध केल्याने श्रीरामावर ब्रह्महत्येचा दोष आला होता। या दोषातून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला काशीहून शिवलिंग आणण्यासाठी पाठवले, पण हनुमान शिवलिंग आणत असताना विलंब झाला, म्हणून सीतेने वाळूने एक शिवलिंग तयार केले आणि श्रीरामांनी त्याची स्थापना केली। हनुमान परत आल्यानंतर त्यांना थोडे दुःख झाले, पण श्रीरामांनी त्यांना समजावले आणि सांगितले की श्री हनुमानांनी आणलेल्या शिवलिंगाचीही पूजा केली जाईल। त्यामुळे इथे 2 शिवलिंग आहेत, एक रामनाथ स्वामी तर दुसरे विशालिंगम।
मंदिराच्या प्रमुख गोपुराची म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराची उंची सुमारे 400 फूट आहे. या गोपुराची रचना द्रविडीय शैलीतील आहे. रामेश्वरम मंदिरात जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल आणि जवळून दर्शन घ्यायचं असेल तर इथे 200 रुपये प्रत्येकी तिकिटाचे दर आकारले जातात. मंदिरात 1212 कोरीव नक्षीकाम असलेली भव्य दालनं आहेत, ज्यामध्ये दगडी स्तंभाची सुंदर रचना आहे. मंदिराचा प्रवेश मार्ग आणि मंडप 6.9 मीटर उंच आणि 1220 मीटर लांब असे मंदिराचे आकर्षक मंडप असून हे भारतातील सर्वात लांब असे स्तंभी मंडप मानले जाते. मंदिरात ठिकठिकाणी अनेक देवी देवतांच्या मूर्त्या पूजलेल्या दिसतात. हर हर महादेव. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. सुंदर दर्शन आणि मंदिरात वाजणाऱ्या या पहाटेच्या सुमधुर संगीतामुळे तर मन आणखीनच भक्तिमय झालं. या मंदिराच्या परिसरात 22 तीर्थकुंडे आहेत. या कुंडामध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते असे मानले जाते. मंदिराच्या समोरच समृद्ध तीर्थ म्हणजेच अग्नितीर्थ आहे. इथे स्नान केल्याने सर्व पापे नाहीशी होतात अशी श्रद्धा आहे. या समुद्रातील पाणी गोडसर असल्याने याचे विशेष महत्त्व आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही या मंदिरातील भारतातील सर्वात लांब अशा कॉरिडॉरमध्ये उभं राहून मनसोक्त फोटोशूटही केलं. असे म्हणतात, इथे आल्यानंतर काशी यात्रेसमान पुण्य मिळते. समुद्र स्नान आणि 22 तीर्थस्नान केल्यास पापक्षालन होते. भगवान श्रीराम आणि भगवान शंकराची संयुक्त पूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतो. रामेश्वरमध्ये पितृतर्पण व श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो असेही मानले जाते. मंदिराबाहेर आल्यावरती आपल्याला इथे रामेश्वरममध्ये प्रत्येक घरासमोर किंवा प्रत्येक दुकानासमोर, हॉटेलसमोर अशा सुंदर रांगोळ्या काढलेल्या दिसतात. त्या सुंदर रांगोळ्या पाहून मन अजूनच प्रसन्न होतं. या व्हिडिओमध्ये मी रामेश्वर मंदिराची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकाच व्लॉगमध्ये संपूर्ण रामेश्वरम दाखवणं शक्य नाही आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये फक्त रामेश्वर मंदिराचीच माहिती दिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये रामेश्वर हे ठिकाण अजून कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे आपण काय काय पाहू शकतो, काय काय खाऊ शकतो याबाबत सुद्धा माहिती देणार आहे. हा व्हिडिओ संपण्याआधी आपण इथे आल्यावर कुठे राहायचं याबाबतही मी थोडक्यात माहिती सांगते. आम्ही इथे आल्यावरती हॉटेल रामेश्वरम ग्रँड या ठिकाणी राहणं पसंत केलं आणि तिथला अनुभवही खूप छान होता. सीझननुसार हॉटेल रूमचे दर हे कमी जास्त असू शकतात. हॉटेल रामेश्वरम ग्रँड अगदी रामेश्वर स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथून आपल्याला रामेश्वर रेल्वे स्टेशनही दिसतं. सध्या इथे रामेश्वर रेल्वे स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे काही काळासाठी रामेश्वरम रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आलेली आहे. चला आता तुम्हाला इथल्या रूमची सफर घडवते. रूमप्रमाणेच इथल्या जेवणाचीही व्यवस्था उत्तम आहे. तुम्ही इथे जेवणासाठी नक्की प्रेफरन्स देऊ शकता. आता हा व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला उरलेलं संपूर्ण रामेश्वरम आणि धनुषकोडी हे ठिकाण दाखवणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओही नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांनाही हे चॅनेल पाहायला सांगा आणि सबस्क्राईब करायला सांगा. हर हर महादेव. जय श्रीराम.